आता पाहूया सविस्तर वृत्तांत. खर्डा ते एरणगाव रस्त्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. बाभुळगाव तालुक्यातील खर्डा ते एरणगाव दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदार आणि प्रशासनाच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचा कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून लाखो रुपये खर्चून होत असलेला हा रस्ता प्रवाशांच्या सुविधेऐवजी जीवावर उठवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याचे काम करत असताना जुना रस्ता पूर्णपणे खोदून नवीन खडीकरण करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदारांनी नियमांचा हरताळ फासत जुन्याच रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे डांबर टाकून काम उरकवण्याचा सपाटा लावला आहे. वापरण्यात येणारे डांबर आणि खडी अत्यंत हलक्या दर्जाची असल्याने रस्ता काही दिवसातच उखडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असते. मात्र येथे कोणत्याही प्रकारचा पर्यायी रस्ता देण्यात आलेला नाही. यामुळे चिखलात आणि खड्ड्यात ट्रॅक्टरसह छोटमोठी वाहने फसण्याचे प्रमाणही वाढले आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असं संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. गावाचा विकास पारदर्शकपणे व्हावा ही सरपंच आणि ग्रामसेवकांची जबाबदारी असते. मात्र खर्डा ते एरणगाव रस्त्याच्या बाबतीत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचारी कारभार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. जनतेच्या पैशाची ही लूट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. खर्डा ते एरणगाव दरम्यान सुरू असलेल्या रस्ते कामात कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसविले असून निकृष्ट साहित्याचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकांशी संपर्क साधले असता ते फोन उचलण्याचे सौजन्यही दाखवत नाहीत, अशी ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.